हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की माझ्या स्किनवरती मी कोणते प्रोडक्ट्स वापरते. माझी स्किन सांगायचं झालं ना तर अतिशय सेन्सिटिव्ह आहे. त्याला म्हणजे मी आधी पावडर लावली ना ती सुद्धा सूट व्हायची नाही, मला लगेच पिंपल यायचे. आणि माझी कॉम्बिनेशन स्किन आहे, तुम्हाला हे इकडे जास्त ऑइल येतं आणि ही माझी स्किन पूर्ण ड्राय असते. हा जो सी सेक्शन आहे ना, इकडे पूर्ण ड्राय स्किन असते. जर तुम्हाला तुमची स्किन टाईप माहिती नसेल ना तर तुम्ही एकदा चेक करून घ्या. जर तुम्हाला ह्या सेक्शन मध्ये फक्त ऑइल येत असेल ना तर तुमची स्किन कॉम्बिनेशन स्किन आहे, म्हणजे इकडे ड्राय इकडे ऑइली, ही कॉम्बिनेशन स्किन आहे. फुल फेसवरती ऑइल येत असेल तर तुमची फुल ऑइली स्किन आहे, आणि फुल ड्राय स्किन म्हणजे तुम्हाला ऑइलच येत नाही. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. तुम्हाला इथे कुठेतरी पॉपअप करेल स्क्रीनवरती की माझ्या आधी फेस कसं होतं. मी थोडीशी स्किन केअर करायला लागले तर माझं फेस आता कसं झालंय. सो सगळ्यात पहिले आपण यूज करणार आहे टोनर. यूज करायच्या पहिले आधी चांगलं शेक करून घ्या. आता याला सुकू द्या. मी पटकन सुकण्यासाठी फॅन यूज करते. ग्लोई इफेक्ट आलाय टोनरने. टोनर तुम्हाला असं रिफ्रेशिंग फील करून देऊ शकतं. टोनर लावा, मॉइश्चरायझर लावा आणि सनस्क्रीन, बस दॅट्स इट. हे नक्की फॉलो करा, तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये डिफरन्स लगेच जाणवेल. आता मी हे मॉइश्चरायझर यूज करणार आहे, डॉट अँड कीचं बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर. ह्याच्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. अँगल्स प्लीज अवॉइड करा, कारण मी कॅमेरामध्ये बघून फेसवरती अप्लाय करते. सॉरी फॉर द अँगल्स. हे मॉइश्चरायझर चांगलं स्किनमध्ये अब्झॉर्ब होऊ द्या. बघताय ना लगेच किती स्किन फ्रेश दिसतेय आणि ग्लोई पण. सो माझे लिप्स खूप ड्राय होतात ते, सो मी आता लिप बाम लावून घेते. डिकन्स्ट्रक्टचा लिप बाम आहे. ह्याचं स्ट्रक्चर थोडंसं असं वॅक्स टाईपमध्ये आहे. असं वाटतं तुम्हाला की मेणबत्ती लावते मी, बट खूप जास्त हायड्रेटिंग आहे. आता मी नाईट स्टेप तुम्हाला सांगते. मी आता सनस्क्रीन का नाही लावली, कारण आता बाहेर रात्र आहे, पण त्या जागी मी आता विटॅमिन सी लावणार आहे. हे जे माझे डार्क स्पॉट आहेत ना ते घालवण्यासाठी. हा, हे सिरम मी डॉट अँड कीचं विटॅमिन सी सिरम वापरते. याला चांगलं ब्लेंड करून घ्या, स्किनवरती मुरून द्या आतमध्ये. स्किन खरंच खूप हायड्रेटिंग फील होते. सो ह्या स्टेप्स नक्की फॉलो करा. तुमच्या स्किनला पण काळजीची गरज असते. असंच इग्नोर करू नका की मला हे स्किन प्रॉडक्ट सूट नाही होत. ट्राय करत राहा, तुम्हाला कुठला ना कुठला तरी स्किन प्रॉडक्ट सूट होईलच नक्की. आणि मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की माझी अतिशय सेन्सिटिव्ह स्किन आहे, तरी मी हे प्रॉडक्ट जे यूज करते ते मला सूट होतात, तर तुम्ही ते ट्रस्ट करू शकता. मी हे नाही म्हणते की तुम्ही विकत घ्या, ह्याच्यामध्ये मला कुठलीही पेड पार्टनरशिप नाही आहे. सो तुम्ही चेक करा तुमच्या स्किनवरती, आधी पॅच टेस्ट करा, तरच यूज करा. आधी ट्रायल पॅक्स यूज करा. तर एवढंच होतं माझं स्किन केअर रुटीन. मी असेच मेकअपवाले, फॅशनवाले, बजेट फ्रेंडली व्हिडिओज टाकत राहील. तर व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.